नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. कला आणि अद्वैत दोघेजण कोकणात वस्तीला राहिलेले असतात. दिव्यागरला जाता जाता गाडी बंद पडलेली असते आणि त्यामुळे दोघेजण अडचणीत सापडलेले असतात. त्यामुळे कोकणातल्या लोकांनी त्यांना राहण्यासाठी एक घर दिलेलं असतं आणि तिथे वस्ती करायला सांगितलेली असते. कार्यक्रम असल्यामुळे दोघेजण ताडी प्यायलेले असतात आणि त्याच नशेमध्ये एकत्र एका बेडवरती झोपलेले असतात. कलाने अद्वैतच्या खांद्यावरती आपलं डोकं खूपच जास्त प्रेमाने ठेवलेलं असतं. पण इथे जेव्हा सरोज येते आणि त्या दोघांना असं एकत्र एका बेडवरती झोपलेलं बघते, तेव्हा सरोजला खूप जास्त राग येतो. कारण तिला अद्वैत आणि कला या दोघांना नवरा बायको म्हणून एकत्र आणायचंच नाही आहे. काही करून इथे कलाला तिला अद्वैतपासून दूर करायचं आहे. पण इथे अद्वैत कला दोघेजण एकत्र दिसल्यानंतर सरोज खूपच जास्त चिडते आणि त्यांना घरी घेऊन येते. आणि तेव्हा एक आनंदाची बातमीसुद्धा थोड्या दिवसानंतर कळते. ते म्हणजे कला ही प्रेग्नंट आहे असं सगळ्यांना कळतं. त्यामुळे चांदेकरांच्या इथे वातावरण हे आनंदीमय झालेलं असतं. मात्र रोहिणी त्याचबरोबर सरोज या दोघींना अजिबात आनंद या गोष्टीचा होत नाही आणि सरोज वाटेल तसं कलाला बोलत असते. आणि इथे अद्वैत सरोजची बाजू न घेता कलाची बाजू घेतो आणि कलाला न्याय मिळवून देतो. तर इथे आता कलाची सगळ्यांसमोर बाजू घेतल्यामुळे सरोजला अजूनच राग येतो आणि ती अद्वैत आणि कला या दोघांवरती सुद्धा खूप जास्त चिडलेली असते. तर इथे अचानकपणे असं काय घडतं की कला प्रेग्नंट आहे अशी बातमी सगळीकडे पसरते. आणि त्याचबरोबर जेव्हा सरोज कलाला वाटेल तसं बोलत असते, तेव्हा एक नवरा म्हणून इथे कलाची बाजू घेत सरोजलाच अद्वैतने गप्प केलेलं असतं. अचानकपणे हे परिवर्तन कसं काय घडतं आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर अद्वैत कला दोघेजण आता 2 दिवस एकत्र असतात. त्याच्यामुळे कला आणि अद्वैत ह्या दोघांना एकत्र न आणण्यासाठी सरोजने प्लॅन केलेला असतो. अद्वैतला एकट्याला दिव्यागरला पाठवत असते. पण अद्वैत आपल्याबरोबर कलाला सुद्धा घेऊन जाण्याचा निर्णय घेतो. आबांच्या समोर सरोज काही बोलत नाही. पण जेव्हा कला आणि अद्वैत दोघेजण दिव्यागरला जाताना गाडी बंद पडते, तेव्हा ते दिव्यागरला न जाता कोकणामध्येच एका ठिकाणी वस्ती करतात. आणि राहुल दिव्यागरला जाऊन निकम यांच्याकडे आता डील फायनल करून घरीसुद्धा येतो. सगळेजण राहुलचं कौतुक करतात की तो डील फायनल करून आलेला असतो. पण अद्वैत कलाची गाडी बंद पडल्यामुळे आता ते घरी कसे येणार आणि त्या दोघांना जर एकत्र ठेवलं तर कदाचित अद्वैत आणि कला हे दोघेजण एकत्र तर येणार नाहीत ना, याची भीती सरोजला असते. तेव्हा सरोज आता कशाचीही वाट न बघता ती सोहमला घेऊन कोकणामध्ये पोहोचते, ज्या ठिकाणी अद्वैत आणि कला दोघेजण त्या घरामध्ये राहत असतात. तर सकाळ सकाळ सोहम आणि सरोज दोघेजण तिथे आलेले असतात. कला आणि अद्वैत या दोघांनी रात्री खूप जास्त ताडी प्यायलेली असते, तेव्हा ते नशेमध्ये असतात आणि सकाळी उशिरापर्यंत झोपलेले असतात. तर इथे कला आणि अद्वैत दोघंजण एकाच खाटेवरती झोपलेले बघितले असताना सरोजला खूपच जास्त राग येतो आणि ती अद्वैतवरती खूप रागवते. ती म्हणते की तुम्ही इथे कामासाठी आला होतात ना, मग हे तुम्ही दोघंजण काय करताय? तेव्हा त्या दोघांना अशा पद्धतीने एकत्र बघितल्यानंतर सरोज खूपच जास्त चिडते आणि म्हणते की 5 मिनिटामध्ये तुम्ही दोघंजण मला गाडीमध्ये हवे आहात. तेव्हा इथे कला लगेचच तयार होते, अद्वैतसुद्धा तयार होतो आणि जाऊन गाडीमध्ये बसतो. सरोज त्या दोघांना घरी घेऊन येते आणि गाडीमध्ये सुद्धा ती कलाचा अपमानच करत असते, वाटेल तसं बोलते. घरी आल्यानंतर सगळ्यांच्या समोर सरोज आता कलाला म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. नाहीतर अद्वैत कधीच एकटा जाऊन दिव्यागरला जाऊन ही डील क्रॅकसुद्धा करून आला असता. पण तुझ्यामुळे सगळं काही इथे विस्कटीत झालं. बरं झालं राहुलने जाऊन ही डील फायनल करून आला. तेव्हा अद्वैतला ही माहिती कळलेली असते की राहुलने एक काम तरी धड केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये स्वार्थ असला तरीसुद्धा डील चांदेकरांना मिळालेलं असतं. त्यानंतर इथे कला आणि अद्वैत दोघेजण आता गप्पच असतात. सरोज म्हणत असते की मला तुझ्याकडून अजिबात ही अपेक्षा नव्हती अद्वैत. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, आई तुझा काहीतरी गैरसमज झालाय, तुला वाटतंय तसं काही नाही आहे. तेव्हा सरोज म्हणते, मला काय वाटतं आणि काय नाही ते तू आता मला सांगू नकोस. त्याच्यानंतर काही दिवस मध्ये जातात आणि इथे कला सगळ्यांना ब्रेकफास्ट देत असते
आणि तेवढ्यातच सकाळपासून तिची तब्येत बरी नसते. तिला उलटीसारखं वाटत असतं, तिला चक्कर येत असते. तेव्हा रजनी म्हणत असते की कला, तू एक काम करतेस का? तू आराम कर बरं, जा तुझ्या रूममध्ये जा आणि आराम कर. तेव्हा कला म्हणते, नाही नको रजनी मॅडम, मी ठीक आहे. तेव्हा ती लिंबू पाणी प्यायला देते. तेव्हा इथे कला लिंबू पाणी वगैरे पण पिते, पण तरीसुद्धा तिला काही बरं वाटत नाही. त्यानंतर सगळ्यांना ब्रेकफास्ट देत असताना तिला उलटीसारखं वाटतं आणि ती धावत पळत आता बेसिंगमध्ये जाते. तेव्हा इथे सगळेजण म्हणत असतात की कलाला उलट्या वगैरे काय येत आहेत. तेव्हा सरोज आणि रोहिणी दोघीजणी एकमेकींच्या तोंडाकडे बघत असतात. तेव्हा आबा म्हणत असतात की कला, तुला पित्त वगैरे झालंय का? तेव्हा कला म्हणते की आबा, मला काही माहिती नाही, पण कालपासून मला असंच वाटतंय, चक्कर वाटते आणि मला उलटीसारखं सुद्धा वाटते. तेव्हा सरोजला आता गैरसमज होतो. तिला वाटतं की इथे कला आणि अद्वैत दोघंजणं कोकणाला गेले होते, काही गडबड तर नाही आहे ना. त्याच्यानंतर सरोज मनामध्ये खूपच जास्त घाबरते आणि टेन्शनसुद्धा घेते या गोष्टीचं. आबा म्हणत असतात की अद्वैत, एक काम कर, तू कलाला घेऊन जरा दवाखान्यामध्ये जा, तिला चेक करून आण, तिला असं का वाटतंय ते कळायला हवं. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, हो आबा, मी संध्याकाळी आल्यानंतर तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. आबा म्हणतात, नाही संध्याकाळी नाही, तू तिला आत्ताच घेऊन जा, तिला कालपासून हा त्रास होतोय. तेव्हा अद्वैत जेव्हा कलाला हॉस्पिटलला घेऊन जातो तेव्हा रोहिणी सरोजचे कान भरते आणि म्हणते, सरोज बहिणी, बघितलंस ना, मी तुला म्हणाले होते ना, हे दोघंजणं लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच असे एकत्र कुठेतरी बाहेर फिरायला गेलेत. बघो, मला काही या दोघांवरती विश्वास नाही, नाहीतर दोघांचा हनीमूनसुद्धा तिकडेच झाला असेल कोकणामध्ये. तेव्हा सरोज म्हणते, रोहिणी गप्प बस, तोंडातून काही शब्द काढू नकोस, माझा अद्वैतवरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, तरी पण काय सांगायचं, शेवटीला तो मुलगा आहे आणि आईच्या नजरेपासून या वेळेला तो कलाबरोबर खूप लांबसुद्धा होता ना, तिथपर्यंत तुझी नजर काही गेली नाही. तेव्हा इकडे ती कला किती शाळी आहे, किती हुशार आहे, तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे आता सरोजच्या मनामध्ये नको नको ते विचार येत असतात. अद्वैत घरी येतो आणि म्हणत असतो की इथे डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं आहे, आनंदाची बातमी सांगितली, तर इथे कला प्रेग्नंट आहे असं अद्वैत म्हणतो. तेव्हा आबांना, रजनीला, संगीला सगळ्यांनाच आनंद होतो, मात्र सरोज आणि रोहिणी या दोघांना अजिबात आनंद होत नाही. तेव्हा इथे सरोज म्हणत असते की काय गे मुली, तुला लाज वाटत नाही का? विसरलीस का हे सगळं, हे लग्न कशा पद्धतीने झालं होतं? आणि अद्वैत, तुलासुद्धा हे सांगताना काहीच वाटत नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, आई, याच्यामध्ये वाचायचं काय, आणि हे बाळ माझंच आहे ना, आणि म्हणून मी सगळ्यांना आनंदाने सांगतोय. तेव्हा सरोज म्हणते, अद्वैत, तू मला वचन दिलं होतंस की तू माझ्या मनाविरुद्ध असं काही करणार नाही आहेस. ही मुलगी कशा पद्धतीने आपल्या घरात आली आहे, आपली फसवणूक करून, हिच्या बहिणीने तुझी फसवणूक केली, हिने यांच्या संपूर्ण कुटुंबाने आपल्या कुटुंबाची फसवणूक केली, तरीसुद्धा तू हिला बायको म्हणून स्वीकारलंस, तो दर्जा दिलास. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आई, हे तू काय बोलतेस? अगं, आपल्या घरातलं वारस येणार आहे. तेव्हा आबा म्हणतात की सरोज, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नाही आहे, आनंदाची बातमी घरामध्ये आली आहे आणि तू असं असं बोलणं करणार आहेस का? तेव्हा इथे कलाला त्या गोष्टीचं फार वाईट वाटतं, ती रडायला लागते आणि ती म्हणते, चांदेकर, प्रत्येक वेळेला सरोज मॅडम सगळ्यांसमोर माझा अपमान का करतात? जे काही घडले त्याच्यामध्ये माझी चुकी आहे का? प्रत्येक वेळेला मला अपमानित केलं जातं, तरीसुद्धा मी काही बोलत नाही तुझ्याकडे बघून, आबांकडे बघून. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की एक मिनिट, खरे तू अजिबात रडू नकोस. आणि अद्वैत म्हणतो की आई, तू कलाला उगाच वाटेल तसं बोलू नकोस, तिची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे, आणि तिच्या काही एकटीची चुकी आहे का? तेव्हा सरोज म्हणत असते, ही मुलगी आहे ना, खूपच जास्त हुशार आहे, मला माहिती आहे ना, तिनेच तुला नांदायला लावलं असेल. म्हणजे मी तिच्याकडून एक लेटरसुद्धा साईन करून घेतलं होतं की तू माझ्या मुलाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही, तरीसुद्धा तिने हे पाऊल उचललं. तेव्हा इकडे सरोज म्हणत असते की मी अजिबात स्वीकारणार नाही आहे तुमचं नातं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आई, आम्ही आमचं नातं स्वीकारलेलं आहे, मग तुला हे नातं स्वीकारायला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा सरोज म्हणते, काहीही झालं तरी नाही, ही मुलगी माझी सून कधीच होऊ शकत नाही, कधीच मी तिला सुनेचा दर्जा देऊ शकत नाही. तेव्हा आबा म्हणत असतात की सरोज,
मी कलाला माझी नातसून म्हणून स्वीकारलेलं आहे आणि त्यांचं हे नातंसुद्धा. त्याच्यामुळे तू आता त्या दोघांच्या मध्ये खोडा घालू नकोस. तेव्हा सरोज रागानेच तिथून निघून जाते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरीसुद्धा आमचं नातं आम्ही स्वीकारलेलं आहे. मग कुणाला ते स्वीकारायचं असेल तर स्वीकारा, नाही स्वीकारलं तरीसुद्धा चालेल. तर इथे सगळ्यांच्या समोर अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते आणि सरोजला तोंडावरती पाडलेलं असतं. त्यानंतर इथे रोहिणी येते आणि दरवाजा जोरजोरात नॉक करते. तेव्हा सरोज खूपच जोराने जागी होते, कारण सरोज ही झोपलेली असते. आतापर्यंत तिने हे जे काही बघितलेलं असतं ते सगळं स्वप्न असतं. तिला स्वप्न पडलेलं असतं की कलाला उलट्या होत आहेत, याचा अर्थ ती प्रेग्नेंट तर नाही आहे ना. आणि जर प्रेग्नेंट असेल तर मग कला आणि अद्वैत हे दोघंजणं कायमचे एकत्र राहतील. अद्वैत हे नातं स्वीकारेल. तसंही आबांना या दोघांच्या नात्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. रजनीसुद्धा खुश असते त्यांच्याबरोबर. फक्त प्रॉब्लेम आहे तो मला आणि थोडा या रोहिणीला. नाहीतर मग अद्वैत आणि कला एकत्र आले तर माझं सगळं काही अस्तित्व संपून जाईल. कारण का अद्वैत मग त्या कलाचं ऐकेल, मला तो मान देणार नाही, माझं काही ऐकणार नाही, असं इथे सरोजला वाटत असतं. आणि म्हणूनच तिला काही करून कलाला अद्वैतच्या आयुष्यातून काढून टाकायचं असतं. आणि जेव्हा तिला हे स्वप्न पडतं तेव्हा तिला हे सगळं खरं वाटत असतं. पण जेव्हा अद्वैत कलाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन येतो तेव्हा सांगितलं जातं की तिला खूपच जास्त ताण आहे. तिची झोप पूर्ण होत नाही, कारण ती डिझाईनचं काम, घरातली सगळी कामं करून रात्रभर बसून करत असते. त्याच्यामुळे तिला पित्त झालेलं आहे. तिला व्यवस्थित आराम मिळाला पाहिजे, तेव्हाच तिचा थकवा दूर होईल. आणि जेव्हा ती लोकं उन्हातून चालत इथे कोकणामध्ये गेलेले असतात तेव्हाच तिला उन्हाचा त्राससुद्धा झालेला असतो आणि त्यामुळे तिला चक्कर आणि उलट्या ह्या होत असतात. तिला सलाईन वगैरे लावण्यात आलेलं असतं. त्याच्यामुळे तिला थोडंफार बरं वाटत असतं, पण डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलेला असतो. असं अद्वैत आता सगळ्यांना सांगतो आणि त्याच्यातून हे निष्पन्न होतं की कला प्रेग्नेंट नाही आहे. हे आतापर्यंत सरोजच्या मनाचे खेळ होते. तिने बघितलेलं स्वप्न होतं आणि स्वप्नामध्येच ती कलाबरोबर भांडत असते, अद्वैत बरोबर वाद घालत असते आणि स्वप्नामध्येच अद्वैत कलाची बाजू घेत सरोजला तोंडावरती पाडत असतो. पण जेव्हा अद्वैत कला हॉस्पिटलमधून घरी येतात तेव्हा तिचं हे स्वप्न पूर्णपणे आता खोटं ठरलेलं असतं आणि कला प्रेग्नेंट नाही आहे हे सत्य तिच्यासमोर आलेलं असतं.